आपल्या सोबत कायम राहणार आहे, पण आता हा निर्णय झाल्यानंतर प्रामुख्यानं लगेचच कोणत्या गोष्टी या केंद्र सरकारकडनं अपेक्षित आहे मराठी भाषेच्या अनेक संवर्धनास? महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या विकासासाठी किंवा अनेक जे प्रकल्प आपण भाषेसंदर्भात राबवतो त्यासाठी केंद्राकडून सातत्याने पाठबळ, आर्थिक पाठबळ असतं, इतर पाठबळ असतं, अनेक गोष्टी असतात. हा, कारण या भाषेला एक प्रतिष्ठा आता प्राप्त झाली जागतिक स्तरावर. राऊत सर, खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतंय, कारण गेली अनेक वर्ष तुम्ही फक्त राजकीय क्षेत्रात नाही तर वृत्तपत्रासारख्या क्षेत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करत आहात आणि याच भाषेसाठी आपण सगळेजण गेली अनेक वर्ष प्रयत्नही करत मायबोली आहे, मातृभाषा आहे आपली, मराठी आहे. आणि या भाषेला आज आपल्याला जो दर्जा प्राप्त झाला अभिजात भाषेचा, त्याच्यामुळे प्रत्येक मराठी मनात आनंदानं, नक्कीच गर्वानं छाती फुललेली आहे. आणि आजच्या दिवशी हा निर्णय येणं हा सुद्धा आनंदाचा क्षण आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात, प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आपल्यासोबत होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जवळपास 10 वर्षांपासूनच प्रयत्न सुरू होते, कारण जेव्हा केंद्र सरकारनं भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल बोलले तेव्हापासूनच हा प्रयत्न सुरू होता. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आता आपल्यासोबत आहेत. राऊत सर, खूप खूप स्वागत आणि तुमचंही खूप खूप अभिनंदन. गेली अनेक वर्ष तुम्हीही संसदेमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतात आणि अखेर आज तो निर्णय झालाय. नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण सगळेच प्रयत्न करत होतो. अनेक सरकारं बदलली, महाराष्ट्रातली, दिल्लीतली. आम्ही सातत्याने, मी तरी गेले 25 वर्ष प्रत्येक पार्लमेंटच्या आय थिंक मला असं वाटतंय की फोन आत्ता संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा आपण संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. गेली अनेक वर्ष जे महाराष्ट्राचे खासदार संसदेमध्ये कार्यरत आहेत त्यांनी लोकसभेत असेल, राज्यसभेत असेल, या मुद्द्यावर अनेकदा केंद्र सरकारला प्रश्न विचारले. लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी प्रयत्न केले आणि अखेर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. त्यामुळं आता आधीच्या 6 भाषांसोबत मराठी भाषा सुद्धा अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळं अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत आणि ते बदल जाणून घेण्या अगोदर आपण पुन्हा एकदा जाऊयात संजय राऊत सरांकडे. आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत. राऊत सर, तुमचा मगाचा मुद्दा कट झाला होता फोन, त्यामुळे बोलता. सगळ्यांनीच प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाच्या मराठी खासदारांना, संसदेतल्या काँग्रेसचे असतील, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, सगळ्यांनीच ही मागणी सातत्यानं लावून धरलेली आहे. आणि महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा सरकार आलं तेव्हा कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री असेल त्याने ही मागणी लावून धरलेली आहे. तेव्हा ही जी आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा जो निर्णय घेतलेला आहे, तर त्याचं काय कोणी राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. होय, हा संपूर्ण महाराष्ट्राची ही मागणी होती एकमुखी. आणि फक्त निवडणुका तोंडावर आहेत आता आणि त्यासाठी अगदी घाईघाईने हा निर्णय घेतला जरी असला तरी आम्ही त्याचं स्वागत करतो.